हॅलो, गुड मॉर्निंग. अभीरकडनं पण गुड मॉर्निंग. आम्ही काल मळ्यात आलो आहे निघाल्याला. बसने आलो मी. याला घेऊन सेकंड टाईम आले मी. पण तो असल्यामुळे मला बसचा व्हिडिओ काही शूट करता नाही आला. तर आता 6:30 वाजले. ह्या साहेबांमुळेच खरं उठावं लागलं. 6 वाजता उठला तो. आणि इतकं सुंदर वाटतं ना. मी मागे पण बोलले ती. आता तर पाऊस पडून गेला आहे, त्याच्यामुळे सर्व ग्रीनरी झालेली आहे. बघा कसं दिसतं. हे बघा, हा सकाळचा व्ह्यू. सर्व खूप मोबाईलमध्ये लाईट दिसतोय, तसं सूर्य आलाच आहे बघा. इकडे एक कांद्याची चाळ भरतायत आता. ऑलमोस्ट होत आली आहे सगळी. मधून मी चाळचा शूट घेणारच आहे आता. या सकाळचा व्ह्यू. अशी छानशा वातावरणाने सुरुवात झाली सकाळची. हॅलो. आता माझी तयारी झाली, आंघोळ झाली. आता नाश्त्याची तयारी करायची. आज पप्पांची फरमाईश होती की पालक भजी आणि चहा. सो आता पालक भजीची तयारी करते मी. इथे पालक धुवून घेतला आहे. मग आता पालक भजी करू, मस्त चहा घेऊ आणि मग रोजचं डेली रुटीन स्टार्ट होईल. आज माणसं येणार आहेत कांदे. सो मग त्यांच्या आज सगळं आवरून गेलं पाहिजे, म्हणजे कांदे काढायला सगळे मोकळे होऊन जातील. सॉरी, कांदे भरायचे, काढायचे नाही आहे. ट्रॅक्टर भरायचं आहे आज. सो स्टे ट्यून. किचन असं फ्रेश आणि मोकळा असला की काम करायला मजा येते आणि छानही वाटतं. याच्याशी सगळेच रिलेट करतील मे बी. सगळ्याच महिलांना किचन छान असलं की काम करायला मजा येते. तसं मला नाशिकपेक्षा इथे मळ्यामध्ये काम करायला छान वाटतं. फ्रेश वातावरण असतं. हे आपलं पालक भाजी आणि चहा रेडी आहे. सो या. पालक भाजी होत आली आता. नाश्ता झाला की मग जेवणाची तयारी करू. आज जरा बाहेर पण जायचं आहे आम्हाला. कुठे जाणार ते तुम्हाला मी सांगणारच आहे. सो तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघताय ते मला नक्की सांगा. कट टू पालक भाजी आणि चहा. आता आपण स्वयंपाकाची तयारी करते मी. सो आम्ही कुकर घेतला होता. जेव्हा नवीन घरात इकडे आलो तेव्हाच घेतलेलं कुकर आहे, पण आज त्याचं उद्घाटन केलं. सो त्याच्यात वरण भात लावले आज. कसं झालंय बघूया. छान कुकर आम्ही नाशिकला गावातनं घेतलं होतं. त्याच्यात डब्बे, ही डाळ भात मस्त रेडी झालं त्याच्यामध्ये. हे बघा, छान कुकर मस्त आहे. म्हणजे शिट्टीचाही जास्त आवाज झाला नाही. खूपच भारी. आकार पण इतका छान आहे त्याचा. इंडक्शनवर पण बसेल. हे बघा, मस्त आहे. सो आजचा मेनू वरण भात, गवारची भाजी आणि पोळ्या. स्वयंपाक झाला की मग आम्हाला जेवण वगैरे करून माझ्या चुलत सासूबाईंच्या घरी पण जायचं आहे. तिथून 2-3 ठिकाणी फिरायचं आहे आम्हाला. असं मी जसं जसं व्हिडिओ पुढे जाईल ते तुम्हाला कळेलच. स्वयंपाक झाला की भांडे वगैरे सगळं आवरून मग आम्ही निघू. हां, आणि माझ्या किचनमधनं तुम्हाला बॅक व्ह्यू दाखवायचं होतं मला. सो बघा तुम्ही कसा व्ह्यू दिसतो. 1 सेकंड. हे बघा, हे माझ्या किचनच्या बाहेर. हे खिडकीच्या ग्रिलमध्ये येत आहे, नाही तर खूप सुंदर व्ह्यू आहे. पोस्टर दिसतं डायरेक्ट. पोस्टर व्ह्यूज असतात ना तसे. हवा सुंदर, सगळं छान वाटतं, फ्रेश. सर्व आवरून दुपारी आम्ही निघालो होतो अशी तयारी करून. सो साडी वगैरे घालून आम्ही निघालो होतो माझ्या चुलत सासऱ्यांकडे. आणि इथे बघा, गोलूचे नवीन फ्रेंड्स, जे कांदे काढायला माणसं आलेले होते ना,
त्यांचे मुलं होते बिचारे त्यांचे खेळत असतात. पण ते गोलूचे फ्रेंड झाले. त्याला खूप एक्साइटमेंट वाटायची यांच्यासोबत खेळताना. ते आवाज द्यायचे तर त्याला खूप मजा येते. फिरायला चाललं फिरायला. आवाज नाही बोलायला. तिकडे बघ ना मी काय म्हणते तुला. हे आम्ही निघालो होतो आमच्या चुलत सासऱ्यांकडे. आणि गोलू बघा आजीसोबत खूप छान खेळतोय. मजा करतो तो गाडीमध्ये फार. फिरून आल्यानंतर रोजचं रुटीन फॉलो करून संपवला आजचा दिवस. माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय. स्टे हॅपी, स्टे हेल्दी.